ब्लॉगमध्ये मी नीलांबरी तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. तर पुन्हा एकदा तीच जागा आणि तेच ठिकाण. आज पुन्हा एकदा होती केकची ऑर्डर. एक सरप्राईज केक होता आणि तो सरप्राईज केक डिलिव्हर केल्यानंतर किंवा एक चुकीचा केक डिलिव्हर केल्यानंतर पुन्हा एकदा आलेली होती केकची ऑर्डर आणि तो थोडाफार तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सूर्य मावळतीला आलेला आहे आणि एकदम संध्याकाळची वेळ आहे आणि अशा निवांत वेळेमध्ये सहज असं वाटलं की एक छोटासा ब्लॉग बनवावा म्हणून तो बनवलेला आहे. तर आजच एक केक सकाळी डिलिव्हर केलेला आहे. गुलकंद फ्लेवरचा केक होता. हळूहळू सुरुवात होत आहे किंवा एकानंतर एक. ज्यांना खरंच तुम्हाला सपोर्ट करायचा असतो ते तुम्हाला खरंच ऑर्डर देतात आणि आपण कोणावर तीही ऑर्डर देण्यासाठी जबरदस्ती करू शकत नाही. मी असे पण काही लोकांचे एक्सपिरियन्सेस घेतलेले आहेत की ऑर्डरचं म्हणजे फक्त म्हणायचं की म्हणजे सांगायच्या तारखा ह्या तारखेला मला हे पाहिजे, मी ऑर्डर देते आणि नंतरनं द्यायच्या नाहीत. असे पण एक्सपिरियन्स आलेले आहेत. पण जास्त मनाला लावून घ्यायचं नाही, कारण का आपण बिझनेस करत असतो. जसं की आपण एखाद्या जरी घरून बिझनेस करत असलो तरी पण आपण समजा दुकानामध्ये गेलो तर एका शेजारी बरीचशी दुकानं असतात. तर आपण सगळीकडं जाऊन बघतो. तर आपल्याला जिथलं पटेल, जिथलं आवडेल किंवा जिथली क्वालिटी चांगली वाटेल तिथून आपण प्रोडक्ट बाय करतो. तसंच हे पण आहे. जर तुम्हाला रेट्स रिजनेबल वाटतील, तुम्हाला क्वालिटी आवडत असेल तरच तुम्ही एखादा फूड प्रोडक्ट बाय कराल. या गोष्टी तर चालतातच. जास्त मनाला न लावून घेता आपलं काम चालू ठेवायचं आणि आपलं काम चालू ठेवल्यानंतर हळूहळू कासवाच्या का गतीने होईना थोडी प्रगती रोजच करायची. आपल्याला काय सशाच्या गतीने पळायचं नाही आहे. एकदम क्वालिटी पण देता आली पाहिजे आणि जसे तुमच्या हाताखालून केक म्हणा किंवा अजून कोणतंही फूड प्रोडक्ट असेल किंवा बाकीच्याही गोष्टी असतील, कोणी ब्लाऊजचा बिझनेस करत असेल किंवा अजून काही करत असतील, तर त्यामध्ये आपोआप जितक्या गोष्टी तुमच्या हाताखालून जातील तितकं तुमचं फिनिशिंग अजून जास्त परफेक्ट होतं. पण फक्त त्यासाठी तुमची प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे. सगळ्यात आधी कोणालाच सगळ्या गोष्टी जमतात किंवा एखाद्या सगळ्या गोष्टी पोटातूनच शिकून येत नाही. फक्त तुम्हाला आवड पाहिजे. आवड असली तर आपण ॲटोमॅटिकली त्यामध्ये इंटरेस्ट घेऊन त्या गोष्टी सगळ्या ट्राय करत असतो. इथल्याप्रमाणे मला पोलीस लाईनमध्ये एकही मैत्रीण नाही आहे खरं सांगायचं तर. आणि खूप मुश्किल गोष्ट आहे, कारण का मला असं वाटतं की जेव्हा तुम्हाला मैत्रीण नसते किंवा शेअरिंग करायला कोणी नसतं तेव्हा काही निगेटिव्ह पीपल जर तुमच्या आजूबाजूला असतील आणि ते तुम्हाला थोडक्यात त्रास देत असतील तर सर्वाईव्ह होणं फार कठीण जातं आणि तुमचं माइंड फ्रेश ठेवणं, त्यातूनही ऑर्डर्स घेणं आणि तुम्हाला त्या ॲटमॉस्फिअरमध्ये स्टेबल राहणं किंवा त्या ॲटमॉस्फिअरमध्ये तुम्हाला काय म्हणतात, तुम्हाला सस्टेन होणं हे फार चॅलेंजिंग गोष्ट आहे. आणि थोडंसं असं वाटतं की आपण घरी बसून एखादा फूड बिझनेस म्हणा किंवा काहीही करणं सर्वोत्तम आहे. हळूहळू पोलीस वाईफ पण ज्या आहेत त्या बऱ्यापैकी काही ना काहीतरी सिलेक्टेडच, मी सगळ्या करतातच असं म्हणणार नाही, पण ज्यांना आवड आहे की ज्यांना इंटरेस्ट आहे आणि ज्यांना खरंच स्वतःहून असं वाटतं की आपण काहीतरी करावं, त्या पण हळूहळू थोडेफार घरूनच बिझनेस करायला सुरुवात केलेली आहे. जसे की छोटे व्यवसाय की कोणी स्टिचिंगचं करतं, ब्लाउजेसचं करतं, ट्युशन्स घेतात किंवा अजून काही फूड प्रोडक्ट्सचं बनवतात. दिवाळीचे फराळ असतील किंवा अजून बाकीचं काय असेल किंवा ऑर्डर्स असतील बिर्याणीच्या किंवा बड्डे पार्टीच्या, तेही करतात. पार्लरचंही करतात. म्हणजे असं काकू होत्या तर त्या म्हणायच्या की म्हणजे इतके कष्ट केलेले आहेत आधी की पूर्वी पगार कमी असायचे आणि पगार पुरायचा नाही आणि रिस्पॉन्सिबिलिटी जास्त असायच्या, तेव्हा इतके कष्ट केलेले आहेत की पोलिसांच्या ज्या वर्दी असतील त्या शिवून दिलेल्या आहेत किंवा मग बॅचेस किंवा काय म्हणजे बिल्ले वगैरे असतील असे म्हणायचे तर ते त्याचं काम केलेलं आहे. अजून भरपूर म्हणजे परकर वगैरे शिवणकाम भरपूर कष्ट केलेलं आहे. तर असं नाही की आपणच काहीतरी वेगळं करतो, पण आपण आपल्या म्हणतात ना संसारासाठी किंवा आपल्या स्वतःला सेल्फ इंडिपेंडंट व्हावं म्हणून
आधी कधीच अशी गरज वाटली नाही, पण मुलांचे शिक्षण होत असताना आपला पण थोडाफार सपोर्ट असावा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे साधा आपण स्कूलमध्ये मुलांना, म्हणजे हा एक्सपिरियन्स माझा आहे, तर तुम्ही पण तो पटतोय का बघा, की आपण साधं स्कूलमध्ये जाताना, आणि बरेच म्हणजे काही तर मी असे पाहिलेले आहेत आता सध्या, की जे कपल दोन्ही पण हजबंड वाईफ पोलिसच आहेत आणि ते दोन्हीही जॉब करतात, तर खूप छान त्यांचं लाईफ जगतात. फक्त एकच गोष्ट की त्यांना सांभाळायला घरच्यांचा सपोर्ट असावा लागतो, किंवा फॅमिलीमधलं एक माणूस त्यांच्या सोबत असावं लागतं, कारण त्यांना सपोर्ट होईल. त्यांच्या ड्युटीज अशा असतात. त्यामुळं बऱ्यापैकी आजकाल पोलिसांच्या मिसेस इंजिनियर वगैरे आहेत, किंवा वेल एज्युकेटेड आहेत, पोस्ट ग्रॅज्युएट आहेत, तर त्या पण जॉब करतात. असं आधीसारखे दिवस राहिलेले नाही आहेत, कारण का शिक्षणाला पण तितकंच महत्त्व आहेच, आलेलं आहे म्हणण्यापेक्षा आधीपासूनच आहे. पण आता आवर्जून वुमन एम्पॉवरमेंट म्हणतात त्याप्रमाणे, की आधीसारखं आता राहिलेलं नाही आहे. फक्त इतकंच की आपले पाय मुलांमध्ये अडकलेले असतात, किंवा आपला पाश असतो मायेचा, त्यामुळे आपल्याला असं वाटतं की अरे मुलांना सोडून आपण कोणाच्या भरोश्यावरती ठेवायचं, म्हणून फक्त घरात राहण्याचा डिसिजन असतो काही जणींचा, किंवा माझ्यासारख्या काही जणींचा. आणि आचपळ मुलं असतील किंवा धडपडी मुलं असतील, तर असं वाटतं की अरे आपण जर बाहेर गेलो 9 तास किंवा काय त्याच्यापेक्षा जास्त, तर मग त्यांच्याकडं कोण लक्ष देणार, त्यांचं कसं काय स्कूलमध्ये आणणं नेणं किंवा सगळ्या गोष्टी कशा मॅनेज होणार. तर त्यामुळं घरातूनच काहीतरी धडपड किंवा खटपट सुरू असते. तर बघा, माझे विचार पटतायत का तुम्हाला, आणि पटत असल्यास नक्की कमेंट करून सांगा. आणि फक्त पोलीस वाईफच असं नाही, की ज्यांना खरंच इच्छा आहे, बाकीच्या पण ज्या लेडीज असतील, तर त्यांनी पण काही ना काही करायचा जरूर प्रयत्न करावा. प्रत्येकाची एक आवड निवड असते, आणि त्याप्रमाणे प्रत्येकजण जगत असतो. ज्याला ज्यामध्ये इंटरेस्ट आहे त्या गोष्टी ते करत असतात. आता सध्या गव्हर्नमेंटसाठी बऱ्याच योजना किंवा बऱ्याच गोष्टी प्रोव्हाइड करत असतात, तर त्यामध्येच आता सध्या ब्युटी पार्लर किंवा स्टिचिंगचा कोर्स असा निघलेला आहे. तर फ्री ऑफ कॉस्ट तो आहे. फक्त तुम्हाला थोडासा टाईम द्यावा लागतो आणि इंटरेस्ट पाहिजे. आणि खरं एक गोष्ट सांगू का, दुपारी झोपण्यापेक्षा तेवढ्या वेळामध्ये तुम्ही पर्टिक्युलर टाईम ऑफ स्पॅनमध्ये असे कोर्सेस करू शकता. पण गोष्ट शिकून ती सेल करायला आवडते किंवा त्याचा बिझनेस करायचा असतो असं नाही. काही जण आपल्या सोयीसाठी पण शिकतात, किंवा जर स्टिचिंगचा तुम्ही कोर्स केला तर अल्टरेशन वगैरे त्यासाठी पण त्याचा यूज होतो. आणि ते जरी तुम्ही पैसे वाचवले तरी भरपूर गोष्टींमध्ये तुमचे म्हणजे भरपूर तुमचा हातभार लागतो असं म्हणता येईल. भरपूर तुमचे पैसे वाचतात. त्यामुळं फक्त करण्याची तयारी आणि इच्छाशक्ती पाहिजे. इम्पॉसिबल असं काहीच नाही आहे. तुम्ही वयाच्या कोणत्याही टप्प्यावरती कधीही कोणतीही गोष्ट शिकू शकता किंवा करू शकता. फक्त थोडा स्ट्रगल किंवा थोडेसे पेशन्स म्हणा, किंवा थोडेसं तुमचं झिजण्याची तयारी ठेवायची, किंवा थोडेसे कष्ट घ्यायची तयारी ठेवायची. आपोआप सगळ्या गोष्टी मॅनेज होतात. आणि आजचा गुलकंद केक थोडासाच शेअर करणार आहे. माझं हे लेक्चर म्हणू शकता, किंवा माझे थोडेसे एक्सपिरियन्सेस कसे वाटतात नक्की कमेंट करून सांगा. आणि पटल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. एकदा हा गुलकंद फ्लेवरचा केक नक्की कसा झाला आहे ते कमेंट करून सांगा. तर इथं मी सगळ्यात महत्त्वाचं शेअर करते म्हणजे N1 नोझल यूज केलेला आहे, आणि ते रोजेट्स काढलेले आहेत. त्यानंतर पिंक कलर, शेडेड पिंक अँड व्हाईट असं कॉम्बिनेशन होतं. खरं तर ही ऑर्डर चुकलेल्या केकपासून मिळालेली होती. आधीचा केक बघून ही ऑर्डर आलेली होती. तर थँक्स फॉर द ऑर्डर गीताताई अँड आयुष. सगळ्यात महत्त्वाचं इथलीच ऑर्डर होती पोलीस लाईनमधली, आणि मला सपोर्ट केल्याबद्दल खूप मनापासून आभार. तर कसा झाला आहे केक नक्की कमेंट करून सांगा. टेस्टला कसा होईल त्याचा अजून रिप्लाय आलेला नाही, कारण का आजच केक बनवलेला होता. आणि माझ्या परीने मी रेड जेलनी नाव लिहिलेलं आहे. थोडासा हटके केक करायचा प्रयत्न केलेला आहे. जास्त बटबटीत करायचा नव्हता, थोडासा सिम्पल अँड सोबर करायचा होता. एक गुलाब होतं, तर त्यावरती असंच इडिबल बटरफ्लाय ठेवून दिलेला आहे. तुम्हाला जशा प्रकारे डिझाईन सुचतील त्याप्रमाणे तुम्ही तो केक बनवू शकता. केक गेला होता तळेगाव दाभाडेला. तर नक्की सांगा केक कसा झाला आहे कमेंट करून. थँक्स फॉर दी ऑर्डर ताई.